नमस्कार, मी अमोल मोरे आणि आपण पाहत आहोत बीज डंका. आजचा आपला विशेष बुलेटिन पैसा पुराण, जिथे आपण फक्त बातम्या पाहत नाही तर त्या समजून घेतो. जागतिक अर्थकारण, गुंतवणूक, उद्योग, तंत्रज्ञान आणि त्याचा आपल्या खिशावर, आपल्या आयुष्यावर नेमका काय परिणाम होतो हे उलगडून सांगण्याचा आमचा प्रयत्न असतो. आजच्या विशेष भागात आपण पाहणार आहोत एकीकडे जागतिक फॅशन इंडस्ट्रीतून निर्माण झालेला सांस्कृतिक वाद, दुसरीकडे देशाच्या विकासाला वेग देणारे मोठे प्रकल्प, तिसरीकडे महाराष्ट्रात येणारी ऐतिहासिक गुंतवणूक, कौशल्य विकासासाठी एआयचा वापर आणि त्याचवेळी जागतिक स्तरावर तेल, सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये होणारे चढउतार. म्हणजेच लोकल ते ग्लोबल आणि ग्लोबल ते तुमच्या थेट खिशापर्यंत. आज आपण सर्व काही जोडून पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया पहिल्या आणि अत्यंत चर्चेच्या विषयापासून. इटालियन लक्झरी फॅशन ब्रँड प्राडाच्या कोल्हापुरी चप्पल प्रेरित सँडल्समुळे निर्माण झालेला वाद आता केवळ एक फॅशन वाद राहिलेला नाही, तर तो ग्लोबलायझेशन विरुद्ध स्थानिक ओळख, ब्रँड व्हॅल्यू विरुद्ध परंपरा आणि डिझाईन विरुद्ध मालकी हक्कच्या मोठ्या चर्चेचा केंद्रबिंदू बनला आहे. मुळात 2025 मध्ये मिलान फॅशन शो मध्ये प्राडाने सादर केलेली सँडल्स ही जागतिक लक्ष वेधून घेत होती, पण भारतात मात्र त्या कौतुकापेक्षा अधिक प्रश्न निर्माण करणारी ठरली. कारण या सँडल्सच्या डिझाईन, लेदर कट, स्ट्रॅप्स आणि बनावट सगळंच आपल्या पारंपरिक कोल्हापूर चप्पलांशी अत्यंत साधर्म्य दर्शवणारे होते. इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेतला पाहिजे. फॅशन इंडस्ट्रीमध्ये इन्स्पिरेशन आणि इमिटेशन यामधली रेषा खूपच बारीक असते आणि हाच प्रश्न या प्रकरणात पुढे आला. भारतातील कारागीर आणि तज्ज्ञांनी आरोप केला की हे केवळ प्रेरणा नसून मूळ डिझाईनचा वापर करून त्यांचे लक्झरी ब्रँडिंग करण्यात आले. आता इथे अर्थकारण समजून घेऊया. कोल्हापूर चप्पल ही स्थानिक बाजारात काही हजार रुपयांमध्ये विकली जाते, तर याच डिझाईनवर आधारित प्राडा सँडल्सची किंमत ही 80,000 पेक्षा जास्त आहे. म्हणजेच मूळ उत्पादन तयार करणाऱ्या कारागिरांना मिळणारा मोबदला आणि जागतिक ब्रँड मिळवणारा नफा यामध्ये प्रचंड अंतर आहे. यालाच अर्थशास्त्रात व्हॅल्यू ॲप्रोप्रिएशन असं म्हणतात. याशिवाय आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जिओग्राफिकल इंडक्शन म्हणजेच GI टॅग. कोल्हापुरी चपलांना GI टॅग मिळालेला आहे. याचा अर्थ हा एक विशिष्ट प्रदेशाशी जोडलेला पारंपरिक उत्पादन आहे. मात्र GI टॅग असला तरी जागतिक स्तरावर त्याचे संरक्षण कितपत प्रभावी आहे हा प्रश्न या प्रकरणामुळे पुन्हा एकदा समोर आला आहे. या वादानंतर सोशल मीडियावर मोठी चर्चा झाली. कल्चरल ॲप्रोप्रिएशन्स म्हणजे सांस्कृतिक अपहरण या शब्द पुन्हा एकदा चर्चेत आला. याचा अर्थ एखाद्या संस्कृतीतील घटकांचा वापर करून त्यातून नफा मिळवणे, पण त्या संस्कृतीला योग्य मान्यता किंवा आर्थिक फायदा न देणे. प्राडावर नेमका हाच आरोप करण्यात आला. मात्र या दबावानंतर कंपनीने आपली भूमिका स्पष्ट केली. प्राडाने अधिकृतपणे मान्य केलं की त्यांच्या डिझाईनला भारतीय परंपरेची प्रेरणा होती आणि त्यांनी भारतीय कारागिरांसोबत काम करण्याचा निर्णय देखील जाहीर केला. ही बाब महत्त्वाची आहे कारण हा फक्त डॅमेज कंट्रोल नाही तर बिझनेस स्ट्रॅटेजी शिफ्ट आहे. मेड इन इंडिया कलेक्शन सुरू करून प्राडाने 2 गोष्टी साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. पहिली, ब्रँडवर आलेली टीका कमी करणं. दुसरी, भारतीय कौशल्याचा वापर करून उत्पादनाला ऑथेंटिसिटी देणं. याशिवाय प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करून कंपनीने स्किल इंटिग्रेशन वर भर दिला आहे. याचा दीर्घकाळ परिणाम काय होऊ शकतो? भारतीय कारागिरांना जागतिक एक्सपोजर मिळू शकतो, त्यांच्या उत्पादनाला प्रीमियम मार्केट मिळू शकतं आणि पारंपरिक कलेला नवीन ओळख मिळू शकते. पण दुसऱ्या बाजूला काही धोके देखील आहेत. मोठ्या ब्रँड्सच्या नियंत्रणाखाली कारागीर येण्याची शक्यता आहे. मूळ कलेची ओळख हळूहळू ब्रँडच्या नावाखाली जाण्याचा धोका आहे आणि स्थानिक उत्पादकांचे स्वातंत्र्य कमी होण्याची शक्यता देखील या ठिकाणी जास्त आहे. म्हणूनच हा वाद संपला असला तरी चर्चा संपलेली नाही. हा प्रकार एक मोठा धडा देतो. जागतिकीकरणाच्या युगात स्थानिक कलेचा सन्मान, योग्य श्रेय आणि आर्थिक न्याय हे तितकेच महत्त्वाचे आहेत जितके नवकल्पना आणि डिझाईन. आणि कदाचित हीच या संपूर्ण प्रकरणाची सर्वात मोठी शिकवण आहे. आता फॅशन आणि संस्कृतीच्या या चर्चेपासून थोडं पुढे जाऊया आणि पाहूया देशाच्या विकासाशी संबंधित एक मोठी घडामोड. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिक्कीममध्ये सुमारे 4,000 कोटींच्या विविध विकास प्रकल्पाचे उद्घाटन आणि भूमिपूजन करून राज्याच्या विकासाला नवीन गती दिली आहे. हा कार्यक्रम गंगटोक इथे करण्यात आला. सिक्कीमच्या राज्यत्वाच्या 50व्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर पार पडलेला हा कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हजेरी लावली होती. पण ही केवळ एक उद्घाटनाची घटना नव्हती, तर ईशान्य भारताच्या विकासासाठी आखलेल्या दीर्घकालीन धोरणाचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. सिक्कीमसारख्या डोंगराळ आणि भौगोलिक आव्हानात्मक राज्यासाठी विकास म्हणजे केवळ प्रकल्प नाही, तर कनेक्टिव्हिटी, टिकाव आणि स्थानिक गरजा यांचा समतोल साधणे हे देखील आहे. आता या 4,000 कोटींच्या गुंतवणुकीचा बारकाईने विचार केला तर त्यामागे स्पष्टपणे मल्टी सेक्टरल डेव्हलपमेंट मॉडेल हे दिसून येते. पहिला, आरोग्य क्षेत्र, ॲक्सेसिबिलिटी आणि इंटिग्रेशन मॉडेल.
100 खाटांचे आयुर्वेदिक रुग्णालय आणि 30 खाटांचे एकात्मिक आयुर्वेदिक केंद्र हे सुविधा वाढवणे नाही तर पारंपरिक आणि आधुनिक आरोग्य व्यवस्थेचे एकत्रितकरण करण्याचा प्रयत्न आहे. ईशान्य भारतात आजही अनेक भागांमध्ये आरोग्य सुविधा मर्यादित आहे. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर दर्जेदार सेवा उपलब्ध करून देणे हे आरोग्य खर्च कमी करण्यासाठी आणि जीवनमान सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. दुसरं, शिक्षण क्षेत्र, डिजिटल इन्क्लुझिव्ह ग्रोथ. सिक्कीम विद्यापीठाच्या कायमस्वरूपी कॅम्पस, नवीन महाविद्यालय आणि 160 IT सुविधा. सिक्कीम विद्यापीठाच्या कायमस्वरूपी कॅम्पसमध्ये नवीन महाविद्यालय आणि 160 शाळांमध्ये IT सुविधा. हे केवळ इमारती उभारण्यापुरते मर्यादित नाही तर मानवी भांडवल, ह्युमन कॅपिटल तयार करण्यावर भर देणार आहे. डिजिटल शिक्षणामुळे ग्रामीण आणि शहरी भागातील दरी कमी होऊ शकते, विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळू शकते आणि भविष्यातील रोजगारासाठी आवश्यक कौशल्य विकसित होऊ शकतात. तिसरं, पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी इज ग्रोथ. रस्ते, पूल, वीज वितरण, विशेषतः दुहेरी लेन स्टील पूल आणि रस्त्याचे रुंदीकरण हे प्रकल्प का महत्त्वाचे आहेत? कारण डोंगराळ राज्यांमध्ये कनेक्टिव्हिटी म्हणजेच अर्थव्यवस्थेचा कणा असतो. वाहतूक सुलभ झाली तर व्यापार वाढतो, पर्यटन वाढते आणि स्थानिक उत्पादने मोठ्या प्रमाणात बाजारात येऊ शकतात. चौथं, पर्यटन आणि पर्यावरण, सस्टेनेबल डेव्हलपमेंट. नदी स्वच्छता प्रकल्प, पर्यावरणपूरक पर्यटन केंद्र. सिक्कीम हे नैसर्गिक सौंदर्यासाठी ओळखले जाते, पण पर्यटन वाढवताना पर्यावरणाचे संरक्षण करणे ही मोठी कसरत असते. या प्रकल्पामधून इको टुरिझम मॉडेलवर भर दिला जात आहे. पर्यावरण जपून पर्यटन वाढवणं, स्थानिकांना रोजगार देणं आणि दीर्घकालीन शाश्वत विकास साधणं. मोठा आर्थिक दृष्टिकोन. वाय सिक्कीम इज मॅटर. सिक्कीम हे आकाराने छोटे राज्य आहे, तरी त्याचे धोरणात्मक आणि आर्थिक महत्त्व हे मोठे आहे. चीन, नेपाळ आणि भूतान जवळ असल्यामुळे स्ट्रॅटेजिक लोकेशन, पर्यटन आणि ऑर्गॅनिक शेतीसाठी मोठी क्षमता आणि ईशान्य भारताच्या विकासात एक महत्त्वाचा दुवा. पंतप्रधान मोदी यांनी ईशान्य भारताला अष्टलक्ष्मी असे संबोधले. यामागे एक स्पष्ट संदेश आहे. हा भाग भारताच्या विकासाचा पुढचं इंजिन बनू शकतो. दीर्घकालीन परिणाम काय असू शकतात? स्थानिक रोजगारांना संधी वाढतील, पर्यटनातून उत्पन्न वाढेल, शिक्षण आणि आरोग्यामुळे जीवनमान उंचावेल आणि राज्याची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. पण काही आव्हाने देखील आहेत. प्रकल्पाची अंमलबजावणी वेळेत होणे, डोंगराळ भागातील तांत्रिक अडचणी, पर्यावरणाचा समतोल राखणे. एकूणच 4000 कोटीचे हे प्रकल्प केवळ आकडे नाहीत तर सिक्कीमच्या भविष्यातील विकासाचा रोडमॅप आहे. आणि जर हे प्रकल्प नियोजनानुसार सुरू झाले तर सिक्कीम केवळ पर्यटन राज्य न राहता एक शाश्वत डिजिटल आणि सर्वसमावेशक विकासाचं मॉडेल बनू शकतो. आता आपण ईशान्य भारतातून पुन्हा महाराष्ट्रात येऊया, कारण पुढची बातमी राज्याच्या अर्थव्यवस्थेला दिशा देणारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारने 2.56 लाख कोटींच्या 18 मेगा आणि अल्ट्रा मेगा प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. हा निर्णय राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक विकासासाठी गेम चेंजर ठरू शकतो. 2,56,137 कोटी रुपयांची गुंतवणूक आणि 1 लाखाहून अधिक रोजगार निर्मिती हे दोन आकडे या निर्णयाचे महत्त्व अधिक स्पष्ट करतात. पण या प्रकल्पांकडे केवळ गुंतवणुकीच्या दृष्टीने पाहणे पुरेसे नाही, तर ते कोणत्या क्षेत्रात आहे आणि भविष्यासाठी काय संकेत देतात हे समजून घेणं अधिक महत्त्वाचं आहे. सरकारने निवडलेली क्षेत्र कोणती? सौर ऊर्जा, ग्रीन एनर्जी, इलेक्ट्रॉनिक वाहन, लिथियम आयन बॅटरी, ग्रीन स्टील, ग्रीन अमोनिया तसेच स्पेस आणि डिफेन्स ही सर्व क्षेत्रे फ्युचर इकॉनॉमीशी संबंधित आहे. याचा अर्थ स्पष्ट होतो की महाराष्ट्र केवळ पारंपरिक उद्योगावर अवलंबून न राहता हायटेक आणि ग्रीन इकॉनॉमीकडे वळत आहे. या प्रकल्पाची आणखी एक महत्त्वाची बाजू म्हणजे त्याचे भौगोलिक वितरण. हे प्रकल्प फक्त मुंबई ते पुणे यापुरते मर्यादित न राहता विदर्भ, मराठवाडा आणि कोकणात देखील उभारले जाणार आहे. यामुळे बॅलन्स रिजनल डेव्हलपमेंट साध्य करण्यास मदत होईल. रोजगाराच्या दृष्टीने पाहिले तर 1 लाखाहून थेट आणि त्याहून अधिक अप्रत्यक्ष रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः तांत्रिक आणि कौशल्य आधारित नोकऱ्यांची मागणी ही वाढणार आहे. म्हणजेच राज्यातील युवकांसाठी ही एक मोठी संधी ठरू शकते. याशिवाय पूरक उद्योगांना देखील चालना मिळणार आहे. एका मोठ्या प्रकल्पामुळे अनेक लहान उद्योग निर्माण होतात, त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्था अधिक मजबूत होते. पर्यावरणाच्या दृष्टीने देखील हा निर्णय महत्त्वाचा आहे. ग्रीन एनर्जी आणि कमी कार्बन उत्सर्जनावर भर दिल्यामुळे महाराष्ट्र नेट झिरो उद्दिष्टाकडे एक पाऊल टाकत आहे. एकूणच 2.56 लाख कोटींची गुंतवणूक, 18 मोठे प्रकल्प आणि 1 लाखाहून अधिक रोजगार हे 3 घटक मिळून महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेला मोठा बूस्ट देऊ शकतात. जर या प्रकल्पाची अंमलबजावणी वेळेत आणि प्रभावीपणे झाली तर महाराष्ट्र देशातील ग्रीन आणि हायटेक इंडस्ट्रीयल हब म्हणून अधिक मजबूतपणे उभा राहू शकतो. आणि आता तंत्रज्ञान आणि कौशल विकासाकडे पाहूया. महाराष्ट्रात महाचतुर AI या अभिनव चॅटबॉटचं उद्घाटन करण्यात आलं. हा उपक्रम युवकांना कौशल्य प्रशिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि रोजगाराची संधी उपलब्ध करून देणार आहे.
आजच्या युगात स्किल इज अ न्यू करन्सी आणि हेच लक्षात घेऊन हा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. हा चॅटबॉट विद्यार्थ्यांना कोणते कोर्स करायचे, कोणती कौशल्ये शिकायची, कोणत्या क्षेत्रात संधी आहेत याबाबत वैयक्तिक मार्गदर्शन देतो. ग्रामीण आणि शहरी भागातील डिजिटल दरी कमी करण्यासाठी देखील हा उपक्रम महत्त्वाचा ठरत आहे. आता थोडं लक्ष वळवूया जागतिक बाजाराकडे, कारण तिथे घडणाऱ्या घटना थेट आणि आपल्या खिशावर परिणाम करणाऱ्या असतात. अमेरिका आणि इराणमधील तणावामुळे कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे. ब्रेड क्रूडचा दर हा 107 ते $110 प्रति बॅरल इतका आहे, तर WTIचा दर हा $96 पुढे गेला आहे. हा फक्त आकडा नाही, तर याचा अर्थ इंधन महाग, वाहतूक महाग आणि महागाई वाढणार. स्ट्रेट ऑफ हॉर्म्यूजमधील या महत्त्वाच्या मार्गावर अडथळे असल्यामुळे जगातील 20% तेल पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. दररोज 10 ते 13 दशलक्ष बॅरल पुरवठा प्रभावित झाला आहे. यामुळे बाजारात अनिश्चितता वाढली आहे. आणि शेवटी गुंतवणूकदारांच्या आवडीचा विषय म्हणजे सोनं आणि चांदी. 28 एप्रिल 2026 रोजी सोनं आणि चांदी यांच्या किमतीमध्ये किरकोळ घसरण पाहायला मिळाली. सोनं 1,49,000 ते 1,50,000 प्रति 10 ग्राम वर व्यवहार करत आहे, तर चांदी ही 2,45,000 ते 2,60,000 प्रति किलो वर व्यवहार करत आहे. जागतिक तणाव, मजबूत डॉलर आणि व्याजदर या सर्वांचा परिणाम या किमतीवर स्पष्टपणे जाणवतो. आता शेवटचा विचार. आज आपण पाहिलं एक फॅशन वाद, एक विकास प्रकल्प, एक औद्योगिक क्रांती, एक AI उपक्रम आणि जागतिक बाजारातील चढ उतार. हे सगळं वेगवेगळं वाटत असलं तरी एकमेकांशी जोडलेलं आहे. जग बदलत आहे आणि त्या बदलाचा परिणाम थेट तुमच्या खिशावर करत आहे. म्हणूनच माहिती ठेवा, समजून घ्या आणि विचारपूर्वक निर्णय घ्या. आजचं हे विशेष बुलेटिन तुम्हाला कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. व्हिडिओला लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा महत्त्वाच्या अपडेट्ससह आम्ही तुम्हाला पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.